हॅलो. आज आपण इज एम आर किंवा एम इज आर कसं वापरायचं सेंटेन्समध्ये, वाक्यांमध्ये हे आपण समजून घेऊ. ते कशासाठी वापरतो आपण आणि त्याचा काय अर्थ होतो ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आपण बघूया. तर एम इज आर अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, सकारात्मक. सिंग्युलर, सिंग्युलर म्हणजे एक वचन. आय, ही, शी, इट, यू. आय म्हणजे काय? मी. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. यू म्हणजे तू. हे सिंग्युलर साठी. सब्जेक्ट म्हणजे काय की जे वाक्याच्या सुरुवातीला आपण वापरतो ते आय, ही, शी, इट, यू हे सब्जेक्ट झालं. आता पुढचं आहे ते प्लुरल फॉर्म. प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर यू म्हणजे काय? तुम्ही. वी म्हणजे आम्ही आणि दे म्हणजे ते लोक. तर त्याच्यासाठी आपण हे बघितलं. सब्जेक्ट आहे यू, वी, दे प्लुरल साठी. आता त्याच्या पुढे जाऊन आपण हे वर्ब काय वापरणार आहे किंवा क्रियापद काय वापरणार आहे. आय साठी आपण एम वापरणार आहे. ही, शी, इट साठी आपण इज वापरणार आहे. यू साठी आर. यू प्लुरल साठी म्हणजे तुम्ही साठी आर. वी आर आणि दे आर. आय एम म्हणजे आम्ही आहोत. ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे ती आहे. इट इज म्हणजे ते आहे. यू आर म्हणजे तू आहे. यू आर म्हणजे तुम्ही आहात. वी आर म्हणजे आम्ही आहोत आणि दे आर म्हणजे ते आहेत. ते म्हणजे एकापेक्षा जास्त. तर आपण पुढे बघूया. आय एम अ ट्रेनर हे कम्प्लीट सेंटेन्स झालं. आय एम अ ट्रेनर म्हणजे मी ट्रेनर आहे. आहे का कधी असतं? वर्ब मध्ये. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. तर इंग्रजीमध्ये काय होतं की क्रियापद जे आहे ते सब्जेक्ट नंतर येतं आणि मराठीमध्ये काय होतं, क्रियापद जे आहे ते शेवटी येतं. तर आय एम अ ट्रेनर म्हणजे मी ट्रेनर आहे. तर हे असं बघतोय आपण. सब्जेक्ट याच्यामध्ये काय तुम्हाला इथे दिसत असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. सब्जेक्ट काय? आय. एम काय? वर्ब म्हणजे आहे आणि अ ट्रेनर हे ऑब्जेक्ट आहे. ट्रेनर म्हणजे जो शिकवतो, जो ट्रेन करतो. तर ऑब्जेक्ट इथे आलंय आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे. ही इज अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर आहे. तर ही सब्जेक्ट, वर्ब इज, अ डॉक्टर ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. शी इज अन ऑफिसर म्हणजे ती ऑफिसर आहे. सो शी इज अ सब्जेक्ट, इज वर्ब, अन ऑफिसर इज ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. म्हणजे ती ऑफिसर आहे. इट इज अ टेबल म्हणजे ते टेबल आहे. आहे म्हणजे साठी इज वापरला. इट हे सब्जेक्ट आहे. इज हे वर्ब आहे आणि अ टेबल हे ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे. हे लक्षात घ्या की हे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर त्या पद्धतीने तो फॉर्म्युला आपण म्हणू शकतो, त्याच्याप्रमाणे जाणार. यू आर अ स्टुडंट म्हणजे तू स्टुडंट आहे. तू साठी यू, आर हे वर्ब आहे, अ स्टुडंट हे ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे. प्लुरल, प्लुरल प्लुरल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. तर यू आर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही स्टुडंट्स आहात. यू सब्जेक्ट आहे, आर वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे स्टुडंट्स. त्याच्यानंतर फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. वी आर इंजिनियर्स हे प्लुरल साठी. वी म्हणजे आम्ही. आर म्हणजे आहोत. वी आर इंजिनियर्स म्हणजे आम्ही इंजिनियर्स आहोत. तर पॅटर्न तोच आहे, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप.
दे आर फार्मर्स म्हणजे ते शेतकरी आहेत. आहेत साठी आर आलं. दे आर फार्मर्स. आता आपण पूर्ण जी आपण वाक्य बघितली होती आधी ती रिवाइज करू. आय एम अ ट्रेनर म्हणजे मी ट्रेनर आहे. ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. शी इज अन ऑफिसर, ती ऑफिसर आहे. इट इज अ टेबल म्हणजे ते टेबल आहे. यू आर अ स्टुडंट म्हणजे तू स्टुडंट किंवा विद्यार्थी आहेस. प्लुरल मध्ये यू आर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही स्टुडंट्स आहात. वी आर इंजिनियर्स आम्ही इंजिनियर्स आहोत किंवा अभियंते आहोत. दे आर फार्मर्स किंवा म्हणजे ते शेतकरी आहेत. तर स्ट्रक्चर काय आहे म्हणजे फॉर्म्युला काय आहे, त्या फॉर्म्युलामध्ये फक्त शब्द आपण वेगवेगळे वापरून वेगवेगळी वाक्य पण बनवू शकतो. सब्जेक्ट आय, ही, शी, इट, यू, वी, दे. त्याच्यानंतर एम, इज, आर. जसं सब्जेक्ट आहे त्याप्रमाणे जाते आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे म्हणजे स्टुडंट्स, इंजिनियर्स, फार्मर्स किंवा आधीचे ट्रेनर, डॉक्टर, ऑफिसर, टेबल, स्टुडंट. तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं वापरून आपण एम इज आर ची वाक्य बनवू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला एम इज आर अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये कसं वापरायचं हे समजलं असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.